भक्तांनो, अधिक मासामध्ये येणारी पद्मिनी एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ मानली जाते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणारा हा पवित्र दिवस भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणारा मानला जातो. धर्मशास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की या दिवशी श्रद्धेने व्रत, जप, दान आणि पूजा केल्यास मनुष्याच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ लागतात. घरातील नकारात्मकता कमी होते, आर्थिक संकटातून मार्ग मिळतो आणि मनाला समाधान लाभते. म्हणूनच अनेक भक्त वर्षभर या एकादशीची आतुरतेने वाट पाहत असतात. 2026 मध्ये अधिक मासातील पहिली पद्मिनी एकादशी अत्यंत शुभ योगात येत आहे. उदया तिथीनुसार हे व्रत बुधवार 27 मे रोजी पाळले जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेले प्रत्येक शुभकार्य अनेक पटीने फळ देते. भक्तांनो, पद्मिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा शुभ्र वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. पूजेमध्ये तुळशीपत्राला विशेष महत्त्व दिले जाते, कारण तुळशीशिवाय श्री विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे या दिवशी श्री विष्णूंना तुळशीदल अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. हा मंत्र मनाला शांतता देतो आणि नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करतो. काही भक्त या दिवशी दिवसभर उपवास करून केवळ फळाहार घेतात, तर काही जण निर्जळ व्रत देखील करतात. मात्र शास्त्रांनुसार श्रद्धा सर्वात महत्त्वाची असते. आपल्या प्रकृतीनुसार आणि सामर्थ्यानुसार व्रत करावे. सायंकाळच्या वेळी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावून विष्णू आरती करावी आणि पिवळी फुले अर्पण करावीत. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानला जातो. त्यामुळे या दिवशी शक्य असल्यास पिवळ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ समजले जाते. भक्तांनो, चणा डाळ, हळद, केळी, पिवळे वस्त्र किंवा गोड पदार्थ गरजू लोकांना दान केल्याने पुण्य वाढते, असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. दान हे नेहमी मनापासून आणि अहंकार न ठेवता करावे, कारण देव भक्ताच्या भावनेवर प्रसन्न होतात. या दिवशी रात्री तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अनेकांच्या अनुभवांनुसार तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून मनोमन आपल्या इच्छा व्यक्त केल्यास मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते. भक्तांनो, इच्छा व्यक्त करताना मन शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे आवश्यक असते. दुसऱ्याचे वाईट नको, तर सर्वांच्या कल्याणाची भावना ठेवावी, कारण अशा शुद्ध भावनेने केलेली प्रार्थना लवकर फळ देते असे मानले जाते. पद्मिनी एकादशीचे महत्त्व इतके मोठे का आहे, यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. असे म्हणतात की हे व्रत 3 वर्षातून एकदाच येते, त्यामुळे त्याचे पुण्यही अत्यंत विशेष असते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे व्यक्तीच्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होते, समाजामध्ये मान सन्मान मिळतो, अनेक लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात. काही भक्तांच्या अनुभवांनुसार दीर्घकाळ अडकलेली कामे देखील या व्रतानंतर हळूहळू पूर्ण होऊ लागतात. भक्तांनो, ज्यांच्या घरात सतत आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा कौटुंबिक वाद होत असतील, त्यांनी या दिवशी विशेष भक्तिभावाने श्री विष्णूंचे नामस्मरण करावे. घरात शांत वातावरण ठेवावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. या दिवशी घरात भांडण, कटुवाणी आणि राग टाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते, कारण एकादशीचा दिवस हा मन आणि आत्मा शुद्ध करण्याचा दिवस मानला जातो. निसंतान दाम्पत्यांसाठी देखील पद्मिनी एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. धर्मशास्त्रांमध्ये उल्लेख आहे की श्रद्धेने हे व्रत केल्यास संतती सुखाची प्राप्ती होऊ शकते. अनेक दाम्पत्य या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करून निरोगी आणि तेजस्वी संततीसाठी प्रार्थना करतात. मात्र भक्तांनो, कोणतेही व्रत हे केवळ श्रद्धेचा मार्ग आहे. त्यासोबतच जीवनात सकारात्मक प्रयत्न करणे देखील आवश्यक असते. या दिवशी शंखाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. पौराणिक मान्यतेनुसार शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. ज्या घरात नियमित शंखनाद केला जातो, त्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. पद्मिनी एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान किमान 11 वेळा शंख वाजवावा. शंखनादामुळे वातावरण पवित्र होते आणि मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की यामुळे घरातील अडथळे कमी होतात आणि आर्थिक प्रगतीस मदत मिळते. भक्तांनो, तुळशीची 11 प्रदक्षिणा करण्याचा उपाय देखील अत्यंत प्रभावी मानला जातो. सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा घालाव्यात. हा उपाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा मानला जातो. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी हा उपाय अनेक भक्त श्रद्धेने करतात. ज्यांच्या नोकरीत सतत अडचणी येत असतील किंवा कामामध्ये प्रगती होत नसेल, त्यांनी या दिवशी श्री विष्णूंसमोर अखंड ज्योत लावावी. अखंड दिवा म्हणजे सतत प्रज्वलित राहणारी ज्योत.
ती श्रद्धेने लावल्यास जीवनातील अंधार दूर होतो अशी मान्यता आहे. मात्र दिवा सुरक्षित ठिकाणी ठेवणे आणि पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. शास्त्रांनुसार पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास मानला जातो. त्यामुळे पद्मिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे अत्यंत शुभ समजले जाते. सकाळी पिंपळाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. काही ठिकाणी या दिवशी पिंपळाभोवती प्रदक्षिणा घालण्याची देखील परंपरा आहे. भक्तांनो, अधिक मासातील ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर आत्मशुद्धी, दान, सेवा आणि भक्तीचा उत्सव आहे. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान केल्याने मनाला वेगळाच आनंद मिळतो. शास्त्रांमध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले गेले आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार एखाद्या गरजवंताला भोजन देण्याचा प्रयत्न जरूर करावा. यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान वाढते असे सांगितले जाते. भक्तांनो, पद्मिनी एकादशीच्या दिवशी मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता राखणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अनेक लोक उपवास तर करतात, पण दिवसभर मनामध्ये राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार ठेवतात. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की केवळ अन्न त्याग म्हणजे खरे व्रत नसते. मनातील वाईट भावना दूर करून भगवान श्री विष्णूंचे स्मरण करणे हेच या दिवसाचे खरे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी शक्य तितके शांत राहावे, कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नयेत आणि सतत चांगले विचार मनामध्ये ठेवावेत. कारण भक्तांनो, देवाला आपली बाह्य पूजा जितकी प्रिय असते तितकीच अंतःकरणातील निर्मळ भावना देखील प्रिय असते. पद्मिनी एकादशीच्या दिवशी भगवद्गीतेचे पठण अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः गीतेचा 11वा अध्याय वाचल्यास मनाला विलक्षण शांतता मिळते असे सांगितले जाते. ज्यांचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील, व्यवहारांमध्ये नुकसान होत असेल किंवा वारंवार आर्थिक अडथळे येत असतील, त्यांनी या दिवशी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावून पूर्व दिशेकडे तोंड करून गीतेच्या 11व्या अध्यायाचे पठण करावे. श्रद्धेने आणि संयमाने केलेली ही साधना व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते असे अनेक भक्त सांगतात. मात्र यासोबतच योग्य प्रयत्न आणि प्रामाणिक मेहनत सुरू ठेवणे देखील तितकेच आवश्यक असते. भक्तांनो, या दिवशी घरात विष्णू नामाचा जप सुरू ठेवणे अत्यंत मंगल मानले जाते. काही लोक दिवसभर ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करतात. या मंत्रांमुळे मन स्थिर होते आणि घरातील वातावरण सात्विक बनते. जर शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबाने मिळून संध्याकाळी विष्णू आरती करावी. सामूहिक प्रार्थनेमध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते. घरातील लहान मुलांना देखील या दिवशी भक्ती, दान आणि संस्कारांचे महत्त्व समजावून सांगावे. या दिवशी तांदूळ खाणे टाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. काही भक्त केवळ फळाहार करतात, तर काही जण साबुदाणा, दूध, फळे किंवा उपवासाचे पदार्थ ग्रहण करतात. पण भक्तांनो, उपवास करताना शरीराची काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते. जर आरोग्याची समस्या असेल तर अति कठोर उपवास करू नये. श्रद्धा आणि भक्ती मनात असणे सर्वात महत्त्वाचे असते. भगवान विष्णू भक्ताच्या भावनेवर प्रसन्न होतात, केवळ कठोर नियमांवर नाही. पद्मिनी एकादशीच्या दिवशी घरामध्ये शंख आणि घंटानाद करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की शंखनादामुळे नकारात्मक शक्ती दूर जातात आणि सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. अनेकांच्या अनुभवांनुसार घरातील उदास वातावरण कमी होऊन मन प्रसन्न राहते. पूजेदरम्यान शंखामध्ये पवित्र जल भरून भगवान विष्णूंना अभिषेक केल्यास विशेष पुण्य मिळते असे सांगितले जाते. काही ठिकाणी शंखामध्ये केशर मिसळलेले जल अर्पण करण्याची परंपरा देखील आहे. भक्तांनो, एकादशीच्या रात्री जागरण करण्यालाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. शक्य असल्यास रात्री विष्णू भजन, नामस्मरण किंवा कथाश्रवण करावे. जागरण म्हणजे केवळ रात्रभर न झोपणे नव्हे, तर मनाने पूर्णपणे भक्तीत रमणे होय. अनेक भक्त या रात्री दीप लावून तुळशीसमोर बसतात आणि मनोमन श्री विष्णूंना आपल्या अडचणी सांगतात. अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेली प्रार्थना भगवान विष्णू लवकर ऐकतात. अधिक मासामध्ये येणारी ही एकादशी अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे या दिवशी केलेले दान विशेष फलदायी मानले जाते. भक्तांनो, जर शक्य असेल तर एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तके द्यावीत, गरिबांना अन्नदान करावे किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करावी. फक्त पैशाचे दानच मोठे नसते, तर प्रेमाने दिलेला आधार आणि सहकार्य देखील महान दान मानले जाते. देवाला दिखावा प्रिय नसतो. मनापासून केलेली छोटी मदत देखील मोठे पुण्य देऊ शकते. या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व दिले जाते.
पिवळे वस्त्र, पिवळी फुले आणि पिवळे नैवेद्य भगवान विष्णूंना अर्पण करणे शुभ मानले जाते. काही भक्त केशरयुक्त खीर किंवा बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करतात. त्यानंतर तो प्रसाद कुटुंबातील सर्वांनी ग्रहण करावा. भक्तांनो, प्रसादामध्ये केवळ अन्न नसते, तर त्यामध्ये भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा असते अशी श्रद्धा आहे. पद्मिनी एकादशीच्या दिवशी तुळशीला कधीही तोडू नये अशी मान्यता देखील काही ठिकाणी आढळते. त्यामुळे आवश्यक तुळशीपत्र 1 दिवस आधीच तोडून ठेवले जातात. पूजेदरम्यान तुळशीचा आदर आणि श्रद्धेने वापर करावा, कारण तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्या घरात तुळशीची नियमित पूजा होते त्या घरात सुख समृद्धी टिकून राहते असे अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. भक्तांनो, जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा आणि संयम सोडू नका. अनेक वेळा आपल्याला वाटते की आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाहीत, पण शास्त्र सांगते की भक्तीने केलेले प्रत्येक नामस्मरण व्यर्थ जात नाही. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की मिळते. म्हणून पद्मिनी एकादशीच्या दिवशी मनापासून भगवान विष्णूंचे स्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा आणि इतरांच्या भल्याची प्रार्थना करा. काही लोक या दिवशी घरात विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठण करतात. असे मानले जाते की यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता कमी होते. जर शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबाने मिळून काही वेळ भक्तीमध्ये घालवावा. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक शांतता मिळवण्यासाठी अशा आध्यात्मिक क्षणांची खूप गरज असते. भक्तांनो, या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन भगवान विष्णूंचे दर्शन घेणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. मंदिरामध्ये शांतपणे बसून काही वेळ ध्यान केल्यास मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते. काही लोक या दिवशी गरिबांना केळी, तूप, साखर किंवा चण्याचे दान करतात. या वस्तू भगवान विष्णूंना प्रिय मानल्या जातात. पद्मिनी एकादशी हा केवळ धार्मिक विधींचा दिवस नाही, तर आत्मविश्वास, सकारात्मकता आणि श्रद्धा वाढवणारा पवित्र उत्सव आहे. या दिवशी केलेली भक्ती माणसाच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण करू शकते. म्हणून भक्तांनो, हा दिवस श्रद्धेने, प्रेमाने आणि सात्विक भावनेने साजरा करा. भक्तांनो, पद्मिनी एकादशीच्या पवित्र दिवशी केलेली भक्ती केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचा सकारात्मक प्रभाव दीर्घकाळ जीवनामध्ये जाणवत राहतो असे अनेक भक्त अनुभवाने सांगतात. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर अगदी कठीण परिस्थितीतही माणसाला पुढे जाण्याची शक्ती मिळते. म्हणूनच धर्मशास्त्रांमध्ये एकादशीला मनशुद्धीचा दिवस असे देखील म्हटले जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करताना मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. अनेकांना मानसिक समाधान आणि आत्मिक शांततेचा अनुभव येतो. या दिवशी घरामध्ये सात्विक वातावरण ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. शक्य असल्यास घरात भजन, विष्णू मंत्रजप किंवा धार्मिक कथा ऐकाव्यात. काही भक्त दिवसभर टीव्ही, वादविवाद किंवा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहून पूर्ण वेळ भक्तीमध्ये घालवतात. कारण भक्तांनो, ज्या वातावरणात सतत देवाचे स्मरण होते तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. घरातील लहान मुलांनाही या दिवशी प्रार्थना, दान आणि संस्कारांचे महत्त्व शिकवावे, कारण बालपणात मिळालेले संस्कार संपूर्ण आयुष्य घडवतात. पद्मिनी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. सायंकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावून शांत मनाने भगवान विष्णूंना प्रार्थना करावी. अनेक भक्त यावेळी आपल्या मनातील इच्छा हळूच देवासमोर व्यक्त करतात. श्रद्धा अशी आहे की अधिक मासामधील ही विशेष एकादशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. मात्र भक्तांनो, इच्छा व्यक्त करताना केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार न करता सर्वांच्या कल्याणाची भावना ठेवावी, कारण दुसऱ्यांच्या आनंदासाठी केलेली प्रार्थना अधिक शुभ मानली जाते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे खूप पुण्यदायी समजले जाते. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, वृद्धांना मदत करणे किंवा एखाद्या गरजू मुलाला शिक्षणासाठी सहकार्य करणे हे देखील भगवान विष्णूंची सेवा मानली जाते. भक्तांनो, देवळात मोठे दान करण्यापेक्षा एखाद्याच्या डोळ्यात आनंद आणणे हे अधिक मोठे पुण्य असते. म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार जरूर मदत करा, कारण दयाळूपणा आणि सेवा हीच खरी भक्ती आहे असे संतांनी सांगितले आहे. ज्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद, आर्थिक अडचणी किंवा मानसिक अस्वस्थता असते त्यांनी या दिवशी संपूर्ण घरात गंध, धूप आणि दीप फिरवावा. काही ठिकाणी गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडण्याची परंपरा देखील आहे. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि वातावरण शुद्ध बनते. भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर कमळाचे फूल अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. कमळ हे पवित्रता आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. भक्तांनो, काही लोकांना असे वाटते की व्रत केल्याने लगेच चमत्कार घडतील, पण शास्त्र सांगते की व्रत म्हणजे आत्मविश्वास, संयम आणि श्रद्धा वाढवण्याचा मार्ग आहे.
त्यामुळे जीवनामध्ये मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म हे कायम सुरू ठेवावे. देवावर विश्वास ठेवताना स्वतःचे प्रयत्न कधीही थांबू नयेत, कारण देव त्यांनाच मदत करतो जे स्वतः प्रयत्न करण्यास तयार असतात. पद्मिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावण्याची परंपरा देखील खूप शुभ मानली जाते. शास्त्रांमध्ये पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे सकाळी किंवा सायंकाळी पिंपळाला जल अर्पण करून श्रद्धेने प्रदक्षिणा घातल्यास पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. मात्र वृक्षाची हानी होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. निसर्गाची सेवा करणे हे देखील ईश्वर सेवेचेच एक रूप आहे. भक्तांनो, एकादशीचे पारण योग्य वेळी करणे देखील महत्त्वाचे असते. व्रत संपल्यानंतर भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करून शांतपणे पारण करावे. पारण करताना प्रथम तुळशीयुक्त पाणी किंवा प्रसाद ग्रहण करणे शुभ मानले जाते. काही लोक या दिवशी साधे सात्विक भोजन करतात आणि कांदा, लसूण यांसारख्या पदार्थांपासून दूर राहतात, कारण सात्विक अन्न मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवण्यास मदत करते. या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. आई वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर केल्याने जीवनात प्रगतीचे मार्ग खुले होतात असे आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे. म्हणून भक्तांनो, एकादशीच्या दिवशी राग, अहंकार आणि कटुवाणी दूर ठेवून प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. अधिक मासातील ही पवित्र पद्मिनी एकादशी भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा अद्भुत संगम मानली जाते. या दिवशी केलेले नामस्मरण, दान, जप आणि सेवा मनुष्याच्या जीवनात नवीन आशा निर्माण करू शकतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना त्यांना कठीण काळात मानसिक बळ देते. म्हणून या दिवशी निराश न होता विश्वासाने पुढे चालत राहा. भक्तांनो, लक्षात ठेवा, देवाला मोठेपणा, दिखावा किंवा संपत्ती नको असते. त्याला हवे असते ते फक्त शुद्ध मन, खरी श्रद्धा आणि प्रेम. जर मनापासून भगवान विष्णूंचे स्मरण केले, दुसऱ्यांना मदत केली आणि चांगले कर्म केले तर जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडू लागतात. त्यामुळे पद्मिनी एकादशीचा हा पवित्र दिवस भक्तिभावाने साजरा करा. श्री विष्णूंचे नाम घ्या आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्या जीवनामध्ये आनंद, समाधान आणि सकारात्मकता येवो हीच भगवान श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना.